आज आपण बघूया तिळाचे लाडू. हे मी तीळ घेतलेले आहेत पॉलिशचे अर्धा किलो. हे 100 ग्रॅम शेंगदाणे, हे 100 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आणि छोटे किसून घेतलेलं खोबरं आणि छोटे छोटे तुकडेही करून घेतले. दाताखाली आले की छान लागतात. हे तीळ आपण भाजून घेतलेत, शेंगदाणे भाजून घेतलेले, त्याचं कूट करून घेतलंय. हे जे सुकं खोबरं होतं किसलेलं ते पण भाजून घेतलंय आणि हे बघा हे गूळ आपण कापून घेतलंय. जितके आपण तीळ घेतलेत अर्धा किलो तितकंच आपण गूळ घ्यायचं. आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. ही आपण वेलची पावडर टाकतोय 1 चमचा. हे छान आपण मिक्स करून घेऊया. ही आपण कढई ठेवली गॅसवर, याच्यामध्ये पाणी घालूया. हे बघा हे आपण अर्धा ग्लास पाणी घेतलंय, त्यात आपण जो गूळ घेतलेला आहे तो आपण घालूया. हा गूळ आपण विरघळून घेऊया. बघा आता आपल्याला पाक नाही करून घ्यायचा आहे, गुळ नुसतं वितळून घ्यायचं आहे. बघा हे आता मंद गॅसवर आपण बारीक गॅसवर करून घेऊया. नुसतं विरघळून घेते. पाक मी गाळून घेते आता, कारण ते कुठे कचरा वगैरे असेल ना म्हणून. हा बघा किती कचरा आहे पाकामध्ये. हा बघा ते सगळे लाडूमध्ये जातील ना, म्हणून आपण पाक गाळून घ्यायचा. हे आता मी एकत्र करून घेते आणि थोडे थंड झाले ना का मग आपण लाडू वळायला घेऊया. तिळगुळ बनवतोय. तिळगुळ रेडी आहे. अरे वा, त्या पिल्लूला आवडतो तिळगुळ बनवायला. इथं मेल्ट आहे गाईस. तो मला मदत करतो, आजीला मदत करतो तो. हाय बसी. ओहो, कीप इट डाऊन. गाईस ये देखो मेरा हात. माझ्या तिळगुळाची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नॅक्स मेनू चॅनलला सबस्क्राईब करा. लाडू वळताना ना गरम लागलं ना तर तूप घ्यायचं हाताला, नाहीतर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा. पण एकदाच घ्यायचा, सारखा नाही पाणी घ्यायचा. आता माझं थोडं थंड करून घेतलं मिश्रण, पण गरम करून वळताना पाण्याचा हात किंवा तुपाचा हात घ्यायचा. आणि हे बघा ते लाडू छान वळायचे. लाडू वळले नाहीत ना तर असे दाबून दाबून वळायचे. ते लाडू आपल्याला सोपे वाटतात, पण नाही ते कठीण असे. बघा खूप वेळ त्याला दाबून दाबून बनवावा लागतो. हे बघा तिळाचे लाडू बघा आपले. मी तुम्हाला दाखवते फोडून. हे बघा किती सॉफ्ट आहेत. तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी. थँक्यू.